माझ्या पाठीमागं हे तुम्हाला जे दिसतंय हे आहे हळदीचं शेत. हळद केलेली आहे, साधारणपणे 1 एकर हळद आहे आणि या हळदीमध्ये फवारणी सध्या सुरू आहे. पण मला दाखवायचं आहे तुम्हाला काय, चला या इकडे. हे हळदीचं शेत आणि या हळदीच्या रानात आपण बघा ही शेपूची लागवड केलेली आहे. बघा किती टवटवीत छान अशी भाजी आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळं बघा याच्यावरती दैवर असं सगळं साठलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ही भाजी आज आपण करणार आहोत. या ताज्या ताज्या शेपूच्या भाजीच्या वड्या बनवणार आहोत. आपण पहिल्यांदा भाजी उपटून घेऊया. नमस्कार मंडळी, गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मंडळी, शेपूची भाजी म्हणले की खूप जण नाक मुरडतात बरं का तर या शेपूच्या भाजीला एक वेगळाच असा वास येत असतो म्हणून. तर आपण ना आज याच शेपूच्या भाजीपासून छान अशी कुरकुरीत अशी वडी करणार आहोत. अशी वडी की जी तुम्ही एकदा खाल्ली की तुम्हाला शेपूची भाजी नक्कीच आवडायला लागेल. हळदीच्याच शेतामध्ये आपण ही कोथिंबीर लावलेली आहे. ही कोथिंबीरसुद्धा आपण काढून घेऊया शेपूच्या भाजीमध्ये. आणि ज्या आपण वड्या करणार आहे शेपूच्या, त्याच्यामध्ये सुद्धा ही कोथिंबीर आपल्याला उपयोगाला येणार आहे. आपण वडीसाठी लागणारं साहित्य आणि वडी केल्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे. तर ही आपल्या शेतातून ताजी काढून आणलेली शेपूची भाजी निवडून घेतली, मी निवडून धुवून घेतली आहे. कोथिंबीर, लसूण थोडंसं चेचून घेतलं आहे, मिरची चेचून घेतली आहे आणि फोडणीसाठी साहित्य घेतले जिरं, थोडासा हिंग, मोहरी, हळद, ओवा, पांढरे तीळ, थोडासा दाण्याचा कूट मोठे मोठे चेचून आणि चवीसाठी मीठ. आणि पिठासाठी घेतले तर इथे घेतले मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी बेसन घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. तर आता या आपल्या घरगुती साहित्यातूनच मी वडी बनवणार आहे. शेपू आपण जो धुवून घेतलेला आहे ते आता बारीक बारीक चिरून घ्यायचा. जेवढा आपल्याला बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा. अशा पद्धतीने बारीक आपण शेपू चिरून घेतली आहे. साधारण 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेते, 1 अर्धी वाटी त्यातच बेसन पीठ, तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ हे कुरकुरीपणा येण्यासाठी वापरलं जातं. याच पिठात आता मी ठेचलेली मिरची, थोडीशी कोथिंबीर, ओवा, 1 पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पांढरे तीळ 1 चमच्याभर आणि चवीपुरतं मीठ. तर हे सगळं मिक्स करायचं आणि ह्यातच आता आपण जे शेपूची भाजी चिरून घेतली आहे ते मिसळायची. आणि याचं आता घट्टसर असं आपण वडीला करतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं. शेपूची भाजी साधारणतः गौरी गणपतीला आवर्जून खाल्ली जाते. गौरीच्या सणाला तर हमखास आपली शेपूची भाजी लागतेच. या शेपूच्या भाजीत सुद्धा आयुर्वेदिक असे भरपूर गुणधर्म आहेत. तर अशा पद्धतीनं पिठाचा गोळा बनवून घेतलाय. थोडा जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, सैलसर असा. आणि आता हा तर थोडा वेळ झाकून ठेवायचा म्हणजे पीठ जरा चांगलं भिजून निघेल. तोपर्यंत चूल पेटवून पाणी उकळत ठेवूया, जेणेकरून आपल्याला हे शिजवून घ्यायचे.
आपली चूल पेटली आहे, तर चुलीवर पहिल्यांदा आता पाणी तापत ठेवूया. आपलं पाणी गरम होतंय तोपर्यंत त्या चाळणीत मोदक पात्राला तेल लावून घेऊया. जेणेकरून पीठ आपलं त्याला चिकटणार नाही, वडी आपली व्यवस्थित येतील यासाठी हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं. याचे छोटे छोटे गोळे आपण करून घ्यायचे. हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले हे सगळे गोळे आता तयार झालेत. तर हे लांब लांब ठेवले एकमेकाला, ते जास्त चिकटत नाहीत. शिजल्यावरनं पीठ जरा फुगतं, त्याच्यामुळं हे असे लांब लांब ठेवून घ्यायचे, जेणेकरून चांगले ते फडफडीत सुट्टे होतील. पाणी चांगलं आता गरम झालंय, वाफ पण यायला लागली बघा. तर याच्यावर ही अशी चाळण ठेवायची आणि वरतून ताट झाकून ठेवायचं, जेणेकरून ते चांगलं वाफलून शिजून निघेल. आपले आता 10-15 मिनटं झालं आपण हे वडे ठेवलेत शिजायला. ते काढून पाहूया हे झालेत का ते. थोडीशी सुरी अशी घुसून बघायची. आपले तयार झाले तर आपलं पीठ पण चिकटत नाही, त्याच्यामुळे आपले वडे आता शिजून तयार आहे. तर आपण खाली उतरून घ्यायची, थंड करायला ठेवूया काढून. ते थंड होऊन द्यायचं. थंड जरा झाले की मग ह्याचे आपण काप काढून घ्यायचे. इथं वडे हे आपले उंडे गार झालेत, असे छोटे छोटे ह्याचे काप करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले हे सगळे काप करून झालेत. तर आता ह्याला आपण फोडणी देऊन चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. कढई तापली आपली, तेल टाकून घ्यायचं. आणि लसूण, बारीक केलेला लसूण, लसणाची चांगली फोडणी बसली की वड्यांना पण एक चांगला स्वाद येतो. त्यातच थोडंसं जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि चांगलं भाजून घ्यायचं. आणि तेलातच थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता वडे घालून घ्यायचे. हे चांगलं एकसारखं असं हलवून परतून घ्यायचं, चांगली वडी भाजेपर्यंत. असं लाल लसूण पण चांगला बघा खरपूस भाजलाय, दिल पण लागतं आणि वडी चांगली भाजते आपली. हिरव्या पालेभाज्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी ही शेपूची भाजी. या शेपूच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट हे मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे खरं तर या शेपूच्या भाजीचं आहारामध्ये महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या शेपूच्या वड्या म्हणजे काय तर चव आणि त्याचं जीवनसत्वाची भरमार असणाऱ्या अशा दोन्हीचा मिलाप म्हणून आपण ही रेसिपी करणार आहोत. मंडळी, शेपूला फक्त चवच छान नाही लागत, तर शेपू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण फार उपयुक्त असतं बरं का. त्यात असलेल्या लोहामुळे आपल्या अंगातले रक्त वाढण्यास मदत होते. तसेच या भाजीत विटॅमिन ए, सी असे भरपूर विटॅमिन्स असल्यामुळे आपल्या हाडांसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पण या भाजीमुळे आपल्याला मदत होते. या भाजीतल्या कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे या भाजीचा जेवढा
शक्य असेल तेवढा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. ही भाजी चांगली खाल्ली पाहिजे. आपल्या शरीराच्या शारीरिकदृष्ट्या त्याचा उपयोग भरपूर आहे त्याच्यामुळे. तर आता आपली ही वडी चांगली मसाल्यात म्हणजे फोडणी देऊन झाली आहे. तर आता ह्यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे. हे कूट सगळ्यात शेवटी टाकायचं. आणि हे कूट टाकून ना आपण ताटाने वडी हे एक 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर ती वडी अशी एक 5 मिनटं झाकून त्याची वाफ काढून घ्यायची. तर आपली वडी आता बघा तयार आहे. तर खाली उतरून घ्यायची चुलीवरनं. ते आपण खायला काढूया. तर आपली ही अशी शेपूच्या भाजीची वडी तयार आहे. गरमागरम वडी, बाहेरून कुरकुरीत पण आतून मऊसूत अशी. ही चटणी ही वडी तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. तर तुम्हाला ही शेपूच्या भाजीची वडी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच गावाकडची चव आणि आपल्या शेतातल्या वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीसाठी गावाकडची चूल याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीत.